आता आज शनिवार असल्यामुळे देवाची पूर्ण त्यांना अभिषेक करून त्यांची पूजा वगैरे करायची आहे. त्यांना मस्तपैकी पाण्यामध्ये पाण्यामध्ये त्यांना स्वच्छ करून मस्त ठेवायचं आहे. आज शनिवार असल्यामुळे हे सगळं पूजा होणार आहे लवकर. तर चला आता मोगऱ्याचे फुलं वगैरे आणून ठेवतो मी. मग नंतर देवाची आपण पूजा करणार आहे. म्हणजे मी तर आता हे ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये मी मस्तपैकी फुलं घेणार आहे. आपल्या बगीच्यामध्ये काही फुलं आहेत ते दाखवतो. काही मोगऱ्याचे आहेत, काही बघू दुसरे असतील तर आय थिंक मोगऱ्याचेच आहेत. तर तुम्हाला हे बघा, हे फ्रंटला असं झाड आहे, हे नाही आहे इथं, कोरपड आहे आणि इथे मोगऱ्याची फुलं, मस्तपैकी फुलं लागलेली आहेत मोगऱ्याची. तर एवढेच आहेत. तर जेवढे निघतील तेवढे आपण घेऊन जाऊयात आणि देवाला वाहूयात. मी आता फुलं आणलेली आहेत तोडून मोगऱ्याची. तर हे देवाला वाहूयात पूजा केल्यानंतर. आणि दीदी इथं ज्यूस घेत आहे. अंगणात गेलं तरी वास येतो एकदम भारी. पावसाळ्यात पण येतात खायला फुलं. ऍक्च्युली उन्हाळ्यात यायचे पण त्याला पावसाळ्यात यायला कसं काय आली काय सुंदर आलीत मस्त. अजून भरपूर काय आहेत त्याला. मी ठेवते ना देवाची ओके, पूजा करते. येस. आता मी ज्यूस घेत आहे सकाळचा ज्यूस. मला घेऊयात. मम्मी पण घेणार आहे, थोड्या वेळाने घेईल. काहीतरी काम करत आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या दिवसात काय काय होते ते बघूयाच. आणि आज आहे सॅटरडे. तर मी आज भरपूर कामे काढणार आहे ॲक्च्युली, कारण उद्या असतं संडे. तर कुठली कुठली कामे आहेत ते पण बघा, मी कशी क्लिनिंग वगैरे करते. आणि आज बाहेर तर नाही जायचं. आज दादा जाणार आहे मम्मीला सोडवायला. माझी बाहेरची काहीच कामं नाही आहेत, माझी घरचीच आहे. थोडीशी देवपूजेची तयारी मला दादाने करून दिली, बाकी पुढे मी कंटिन्यू करणार आता. आणि मस्त अशी मी फ्रेश झाली आहे. तर कनेक्ट राहा माझ्यासोबत. चला मी कढीपत्ता घेऊन येते आता. ती अशी मोकळी करून सुकवायला ठेवली होती, कारण ह्याच्यामध्ये तुळशीचं रोप येतच नव्हतं. मी दुसरं पण लावलं होतं, ते पण खराब झालं होतं. तर मी आता ती माती अशी सुकवायला ठेवली आहे. आणि ऊन पडले आज, थोडंसं आभाळ वातावरण आहे. लेट्स सी. चला आपला कढीपत्ता घेऊन चला. कपडे पण बाकी आहेत मला धुवायचे. कढीपत्ता 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 कढीपत्ता. आणि कढीपत्त्याला मस्त असं फळ आलं आहे. मी याला बी समजायचे, पण मी एकदा शॉर्ट टाकला होता तर मला कमेंट आली होती का ते बी नसतं, ते फळ असतं. तर अशाच गोष्टी पण मला पण शिकायला मिळतात तुमच्याकडून. चला आता आपण कढीपत्ता घेऊन जाऊ आणि मस्त बनवू. कढीपत्ता आणलाय मी. आता चपातीचं पीठ पण भिजवायचं बाकी आहे. तर मी आधी ना चपातीचं पीठ भिजवून टाकते, मग डाळ करायला ठेवते. प्रिपरेशन करून ठेवले डाळीचं. आता मी डाळ बनवते मसूरची. इथं पीठ भिजून ठेवले 10-15 मिनटं ते भिजत. तर चला आता फोडणी देऊन घेते मी. डाळ बनवते दीदी. कोणती डाळ? मसूरची डाळ. आणि चपाती का? हे लंचसाठी. मला तर उपवासच आहे, मम्मी आणि दीदीसाठीच बनवत आहे. नाश्ता झालाय, आता फक्त जेवण बनवायचं. आणि आज खूप काम आहे. जिरे टाकले, मिरची,
सगळं टाकूच तर घ्यायचं इथं. हळद गेलेली आहे त्याच्यात. थोडंसं हिंग, आता कढीपत्ता टाकतो. कढीपत्ता खूप उडतो त्याच्यामुळे टाका. टोमॅटो. चवीपुरतं मीठ. ते सॉफ्ट होईपर्यंत सॉफ्ट होऊ द्यायचे थोडंसं. परत बोलायचं बारीक नाही किती. म्हणजे बारीक मिरची. आणि ही भिजू घातलेली डाळ आहे मी. याला चांगली अर्धा तास भिजू दिली आहे मस्त. आता ही डाळ टाकूया त्याच्यात. आणि आता याच्यात पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं. तर डाळ आपली भिजलेलीच आहे अर्धा तास. तर फक्त थोडंच पाणी टाकले मी, थोडंसं शिजण्यापुरती बस. आपली कढई वाकडी झाली का? आता मस्त डाळ शिजूपर्यंत मी चपाती बनवून घेते. चपातीचं पीठ आहे मळलेलं. झाली चपाती पण रेडी झालेली आहे. अर्धवट राहिलेली आहे. फुले वगैरे ठेवायचे, थोडेसे दिवा वगैरे लावणं, देवांना स्नान करून दादाने हे सगळं मांडणी करून दिली आहे. मम्मीला लवकर जायचं होतं ऑफिसला, तर ते काम माझ्याकडं राहिलं आणि डब्बा पण नाही नेला, तर मला डब्बा पण घेऊन जायचा आहे. दादा आला का मग मी जाईल टिफिन वगैरे घेऊन, कारण चपाती बनवायची बाकी होती, भाजी झाली होती. तर आणि आता मी अर्धवट राहिलेली पूजा म्हणजे थोडीशी ते मी करून घेते. तिला पटकन कॉल आला मम्मीला, तर दादाला जावं लागलं. मी करून घेते आता, दाखवते. आणि माझी खूप काम आहे, मला कपडे पण धुवायचे आहे. काल खूप पावसाचं वातावरण होतं आणि आज पण आहे, तर मला 2 दिवसाची कपडे धुवायचे आहे. भांडी घासायची आहे, ते मी आवरून घेते आणि मम्मीला डब्बा द्यायला जाते. मग अजून काय काम आहेत, मला फ्रीज क्लीन करायचं आहे आज, कारण उद्या आहे संडे. तर मग उद्या बाजार असतो, बाजार भरला की मग ते क्लिनिंग काय 8 दिवस होत नाही. तर मग आज फ्रीज रिकामं झाले बऱ्यापैकी, सगळंच संपत आले. तर मी आज क्लीन करून घेते आणि मग भेटते. इथे भाजी, इथे चपाती, किचन पण मस्त क्लीन करून झाले, भांडे आवरलेत. कपडे धुवायला गेले, कपडे खूप होते, सगळे धुवून झाले आणि खूप जोराचा पाऊस आला. तर मी कपडे पण काढून आणून ठेवले, म्हणजे थोड्या वेळच टाकले मी, 5 मिनटं झाले मला घरात येऊन आणि खूप जोराचा पाऊस झाला. मग सगळे कपडे मी आता आणून ठेवलेत. आता ते मागं जागा आहे का तिथे टाकते शेडमध्ये, तिथे आणून ठेवलेत. मी आता मम्मीला डबा घेऊन चाललेली आहे. दादा आलेला आहे घरी फायनली. माझं सगळं काम आवरलं आणि मी आता टिफिन घेऊन जाते मम्मीला. आणि
हॅलो. तर आता मी मम्मीला डबा देऊन आली आहे. थोडीशी घरं वगैरे आवरली, थोडंसं क्लिनिंग केलं. अजून जेवणच नाही केलं. आज जेवण मिस झाले. आणि घरी पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहे ते मी दाखवतेच व्हिडिओमध्ये. आता सगळं आवरलंय मी. व्हॉट आर यू डुईंग मम्मा? हॅलो, गुड इव्हनिंग. तर आताच खूप सारे पाहुणे आले होते आमच्या इथं. कोण आलं मी ते दाखवायचं राहिलेच, कारण ते आले, थोडंसं चहा वगैरे घेतला आणि आता ते गेलेले आहेत त्यांच्या मावशीकडे. म्हणजे माझी मम्मी आणि मावशी एकाच गावात आहेत, म्हणजे जवळजवळ थोडंसं रस्ता पार केलं की त्यांचं घर आहे. तर तिकडं ते गेलेले आहेत त्याच्यामुळं. आणि आले का कोणी पाहुणे आपण गप्पा त्याच्यात खूप दंग होऊन जातो. तरी मी भेटावतेच, आम्ही जेवण वगैरे करू तेव्हाच. दोघींचं सिरियल पाहण्याचं काम चाललं. कालून चिट्टी पण वर करती. आज बनवली आहे खानदेशी मस्त मसाल्याची लाल खिचडी आणि मस्त लोणचं. हे पापड खाऊन टाकले. हे बघा, हे लोणचं रामबंधू आणि पापड खाऊन टाकले. आणि पाहुणे आपले तिकडे जेवायला गेले. पाहुणे गेलेले आहेत मावशीकडे जेवायला. मावशी म्हणजे मम्मीची मावशी. आता बनवलेली आहे खिचडी. लावला येईना बाई. कंपनीचा वाटला तो 2 4 6 8 10 12 कंपनीचा आहे. 12 कंपनी 14 कंपनी. कोण आणता ना? हॅलो, कोण आहे? काय सांगते तिला, तिचं बाहेर की निसट लागशील तर तिला व्यवस्थित दवाखान्यात टाकून तर तुझे बरोबर ठीक होईल ना. बरं बरं, पा मला हात लावला की ते कशी होती. येते मी चालते, मी येते संध्याकाळी. हा हा, जेवण. हॅलो. तर आमची खूप मजा मस्ती बघितलीच असेल ती तुम्ही. आणि आता खूप झोप येते. आता लवकर झोपूया. खूप गप्पा मारल्या, खूप फ्रेश वाटतं. असं पाहुणे आले घरी का खूप म्हणजे गप्पा आपली हसी मजाक होते. आणि आमच्या मामी खूप अशा फणी आहेत. आणि म्हणजे त्यांना खूप हसवायला आवडतं. ते कायम सगळ्यांना हसवत असतात. आणि आम्ही हसत होतो, त्या हसवत होत्या. असंच खुश राहा आणि सगळ्यांना खुश ठेवा. आपली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर बाय. आणि असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा.